नमस्कार मित्रांनो, घातांकांचा नियम क्रमांक 9 आपण बघतोय. घातांकांचे नियम बघतोय. त्यामधला हा 9वा नियम काय म्हणतोय बघा. a चा 1वा घात असेल तर बरोबर आपण असं लिहू शकतो 1/a चा वजा 1वा घात. म्हणजे जसं की 5चा 8वा घात असेल तर 1/5चा वजा 8वा घात. आणि जर असं असेल 5चा वजा 8वा घात तर 1/5चा 8वा घात असं आपल्याला लिहिता येऊ शकतो. म्हणजे 5चा जर का 8वा घात असेल तर 1/5चा वजा 8वा घात. हे 8ला जर का 8च्या अगोदर काहीच चिन्ह नाहीये म्हणजे धन संख्या आहे म्हणजे अधिकचं चिन्ह आहे तर तिथं वजाचं चिन्ह होतं उत्तर लिहिताना खाली येताना. आणि जर 5च्या डोक्यावर जो घात आहे तो जर का ऋण असेल वजामध्ये असेल तर आपल्याला इथे पलीकडे 1/5चा 8वा घात लिहिताना 8 जे आहे ते आपल्याला धन पाहिजे. तर अशा प्रकारे हा एक नियम आपण समजून घेऊ शकतो. आता मला सांगा 4चा किंवा एखाद्याने लिहिलं की बाबा 1/4चा वजा दुसरा घात आहे तर याचं उत्तर काय येणार 4चा वर्ग येणार. तर अशा प्रकारे सुद्धा काही प्रश्न फिरून फिरून आपल्याला विचारले जातात. तर हा झाला नियम क्रमांक 9. व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.